स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. कारवे खून प्रकरणी 9 आरोपींना अटक. नितीन जाधव याला लवकरच गजाआड करू, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांचं वक्तव्य. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा. श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव राहणार कारवे तालुका खानापूर याचा निर्घुण खून केल्याप्रकरणी माणिक संभाजी परीट, गजानन गोपीनाथ शिंदे दोघेही राहणार मंगरुळ तालुका खानापूर, नैन रंगलाल धामी, अमृतराज शहाजी माळी, रोहन रघुनाथ जाधव, प्रफुल्ल विनोद कांबळे, संतोष मारुती हजारे, दीपक पांडुरंग जाधव सर्व राहणार कारवे तालुका खानापूर, प्रतीक श्रीकांत मोरे राहणार बोरगाव तालुका वाळवा या 9 जणांना अटक करण्यात विटा पोलिसांना यश आलंय, अशी माहिती विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिली. तसंच या प्रकरणातील अन्य आरोपी नितीन पांडुरंग जाधव याचा विटा पोलीस शोध घेत आहेत. त्यालाही लवकरच गजाआड करू असा विश्वास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी व्यक्त केला. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे म्हणाले की दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कारवे तालुका खानापूर येथील राहुल गणपती जाधव राहणार कारवे तालुका खानापूर याचा 10 जणांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्र बाळगून वाहनाच्या काचा फोडून तलवारीनं काठीनं डोक्यात वार करून खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक संदीप घुगे, वापर पोलीस अधीक्षक रितू खोकर, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना या गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याबाबत विटा पोलिसांना आदेश दिले होते. त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी वेगवेगळी तपास पथकं तयार करून या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी कसोशीनं तपास चालू केला. या गुन्ह्याचा तपास चालू असताना गुन्हे प्रकटीकरण पथकानं आरोपींचा शोध घेऊन तात्काळ आरोपी माणिक परेड, गजानन शिंदे, नैन धामी या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांच्याकडून इतर आरोपींची नावं निष्पन्न केली. तसेच त्यांच्या पोलीस कस्टडी मुदतीत आरोपी अमृतराज माळी, रोहन जाधव, प्रफुल्ल कांबळे यांचा शोध घेऊन सदर गुन्ह्याचा तपास कामी अटक केली होती. या सर्व आरोपींची गुन्ह्याच्या अनुषंगानं कसून चौकशी केली असता त्याच्याकडून आरोपी संतोष हजारे, प्रतीक मोरे, दीपक जाधव या तिघांची नावं निष्पन्न करून त्यांना अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालेंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळकर, सचिन माळी, विश्वजित काळे, अभिजित कनसे, सहाय्यक पोलीस फौजदार मनगिनी मल्लाळकर, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल किरण खाडे, नंदकुमार पवार, कृष्णा गडदे, उत्तम माळी, मधुकर माने, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेबाग, विलास मोहिते, सचिन हाके, गणपत गावडे, अमोल कदम, संग्राम जाधव, महेश देशमुख, महेश संगपाळ, संभाजी सोनवणे, वैभव कोळी, अक्षय जगदाळे, किरण पाटील, अमित मोरे, गोरक्ष धुमाळ, आदेश केदार तसेच सायबर पोलीस ठाणे सांगलीचे पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, कॅप्टन गुंडवाडे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंके, विजय पाटणकर यांच्या पथकानं 9 आरोपींना गजाआड करण्याची धडाकेबाज कामगिरी केली. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा